नमस्कार. पीयू मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत. इचलकरंजी म्हणजे वस्त्रनगरी आणि वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख असलेले हे शहर सुरुवातीला हातमाग, खड्यातील माग, मग पुढे डेव्हलप होत यंत्रमाग आले. हा व्यवसाय करताना त्या काळात यंत्रमाग चालकांना लाख अडचणी यायच्या. तेव्हा या व्यवसायात दत्ताजीराव कदम हा एक गरीब तरुण नवीन होता. त्यांनी केलेले कष्ट, उद्योजक ते राजकारणातील चमकता हिरा अशी त्यांची ओळख. मित्र हो, आपण आता दत्ताजीराव कदम कोण होते हे बघणार आहोत. त्या अगोदर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इचलकरंजी जवळ पंचगंगा नदीच्या तीरावर 4 किलोमीटर अंतरावर शिरदवाड हे गाव आहे. या गावातील बाबुरावरावजी कदम हा एक साधा गरीब, उंच आणि कल्लेदार मिशा असलेला, डोक्यावर फेटा, धोतर, शर्ट आणि कोट असा त्याचा वेश असायचा. पायात कोल्हापुरी चप्पल. बाबुरावला सतत विडी ओढायची सवय होती. हा बाबुराव इचलकरंजीच्या जहागीरदाराकडे शिपाई म्हणून काम करीत होता. त्यांना शिकारीची आवड होती. बऱ्याचदा मित्रमंडळीसह छोट्या मोठ्या शिकारीला ते जात असत. शिरदवाडचे बाळा पाटील यांची शिकारी कुत्री होती. बाबुराव कदम आणि बाळा पाटील हे दोघे जण कुत्री व बंदुकी घेऊन अनेकदा छत्रपती शाहू महाराजांबरोबर हाके घालायला व शिकारीला जात असत. बाबुरावचे घर शिरदवाडात बाजारपेठेतील हनुमान मंदिर समोरच्या गल्लीत 4 घरे सोडून रस्त्याच्या पूर्व बाजूस आहे. नोकरी इचलकरंजीत, राहायला शिरदवाडात असा बाबुरावचा प्रपंच होता. कदम घराणं हे मूळचे तुळजापूरचे कदम पाटील. तुळजापूरच्या देवीचा पूजेचा मान असलेली ही मंडळी, त्यापैकी हे घराणं होय. पण आदिलशाहीच्या काळातील सततच्या लढाईच्या धामधुमीने 200 ते 250 वर्षापूर्वी कधीतरी हे घराणे शिरदवाडात येऊन स्थायिक झाले असे हेळवी सांगायचे. बाबुरावच्या पत्नीचे नाव सारजाबाई उर्फ जनाबाई होते. सारजाबाईचे माहेर कर्नाटकातील बेडख्याळ हे गाव आहे. खाऊन पिऊन सुखी असलेले एक कदम दाम्पत्य शिरदवाडातील एक गरीब व सालस जोडपं होतं. पण बरेच दिवस सारजाबाईला मूल झालं नाही. अपत्याशिवाय परपंचात सुख नव्हतं. त्यामुळे मूलबाळ नसणाऱ्यांनी ची अवस्था काय असते हे त्या दुर्दैवी दाम्पत्यालाच माहीत असायचं. विवाहास बरीच वर्ष झाली तरी आपल्या संसारवेलीत फुललंच नाही. ही एक हृदयाला टोचणारी व वांजोटी म्हणून समाजाकडून बोलणी असा दोन्हीकडून सारजाबाईंना कोंडमारा सहन करावा लागायचा. पण देवाची गती कोणाला कळणार. शेवटी कोणाच्या तरी सांगण्यावरून नरसिंगवाडीच्या दत्ताला नवस बोलण्यात आला. सारजाबाई आणि बाबुरावची नरसोबाच्या दत्तावरील अठळ श्रद्धा किंवा नशिबाची शुभ घडी अवतरली असेल आणि कोणत्या ना कारणामुळे सारजाबाईला दिवस गेले. घरी आनंद झाला. 19 जानेवारी 1919 साली सारजाबाईच्या पोटी मुलगा जन्माला आला आणि वाडीच्या दत्ताच्या प्रसादाने जन्माला आलेला पुत्र म्हणून दत्ताविषयीची कृतज्ञ व भावनेने मुलाचे नाव दत्तात्रय ठेवण्यात आले. गरीब घराण्यात जेवढे व्हायचे तेवढे लाड दत्ताला बालपणात मिळाले. दत्तात्रय नंतर पुढे दिनकर व 2 मुली झाल्या. दत्तात्रय कदम यांचं शालेय शिक्षण फारसे झाले नाही. शिरदवाडात लोकल बोर्डाच्या सरकारी मराठी शाळेत ते शिक्षण घेतले. त्या शाळेत शिकवायला मणेराजूचे तुकाराम कुलकर्णी, शिरदवाडचे आप्पा मगदूम आणि पाटील मास्तर हे शिक्षक होते. ते अतिशय कडक होते. छडीशिवाय काहीच बोलत नव्हतं. त्या काळात अक्षर, ओळख आणि हिशोब या पलीकडे काहीच नव्हते. त्यामुळे दत्ताची 3री व 4थी पर्यंत शाळा झाली आणि खेड्यातील मातीत ग्रामीण बालपण घालवल्यानंतर ते कदम बंधूंना घरची शेतीवाडी नसल्यामुळे तरुणपणातच पोटा पाण्यासाठी जवळच्या इचलकरंजी शहराकडे धाव घ्यावी लागली. याच दरम्यान दुर्दैवाने सारजाबाईला काळाने ओढून नेलं आणि बाबुरावचा परपंच उघडा पडला. दत्ता व दिनकर हाताखाली आले होते.
पण दोन्ही मुले लहान होत्या. त्यांना आईची मायेची गरज होती. त्यामुळे बाबरावनी दुसरं लग्न केलं. ते आपल्या मुलांना आईची माया मिळेल हा त्यांचा हेतू होता व बाबरावची मोठी काळजी दूर झाली आणि ते आपल्या 2 मुलासह पोटापाण्याच्या उद्योगाला लागले. पुढे 1935 ते 36 पासून दत्ताजीराव कदम इचलकरंजी शहरात कामासाठी येऊ लागले. गोंदकर पाटुगले यांच्या मे पांडुरंग मिलमध्ये त्याने कांड्या भरण्याचे कामास सुरुवात केली. 1-2 वर्षानंतर हळूहळू विणकाम शिकून दत्ताजीराव कदम यांनी जाबर कामास सुरुवात केली. काही काळ त्यांनी मराठे मिल गणपतराव खानाज यांच्या कारखान्यात जाबर म्हणून काम केलं आणि 1946च्या सुमारास त्यांनी इचलकरंजीचा वटार गल्लीतील महावीर टेक्सटाईल मिलमध्ये जाबर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर ज्योतिराम काजवे यांच्या वेताळपेठेतील कारखान्यामध्येही काम केलं आणि सुरुवातीला ज्योतिराव काजवे हे इचलकरंजीतील आद्य यंत्रमागांपैकी एक होते. 1930 ते 31 पासून ते मागाच्या धंद्यात होते. ज्योतिराम व त्यांचे थोरले बंधू दत्तोबा यांच्या कारखान्यात 20 हातमाग आणि 11 यंत्रमाग होते. या कारखान्यात तुकाराम दत्तवाडे दिवाणजी म्हणून काम होते तर ज्ञानबा दत्तवाडे हे बीम ओढायचे काम करत. या कारखान्यातच मागावर काम करणाऱ्या शंकर हुपरे यांच्याशी दत्ताजीराव यांची चांगलीच गट्टी जमली आणि शिरदवाडा दत्ताजीराव कदम यांचे राहते घर सोडले तर इतर कोणतीच जागा नव्हती. मुले मोठी होऊन मिळकतीला लागली होती. दत्ताजीराव इचलकरंजीस कामास असताना त्यांची राहण्याची येथे सोय नव्हती. शिरदवाडला रोज जा ये करणे त्या काळाची खूप कष्टाचं काम होतं. संध्याकाळी पंचगंगा नदीतून नावेने जाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी परत नावेने येणे अशी ती कसरत त्यांची दमछाक व्हायची. म्हणून दत्ताजीराव यांनी आपला एक पिछाना इचलकरंजीच्या मुक्तुंग पीराच्या ववरीत ठेवला होता. कधी कंटाळा आला तर रात्री पीराच्या दर्ग्यात पठारी पसरून अंग टेकायचे. त्यामुळे साहजिकच मुजावर गल्लीत दत्ताजीराव यांच्या अनेक ओळखी झाल्या होत्या. बाबालाल मुजावर ड्रायव्हर हे खाजगी मोटार वाहतूक धंद्यात होते तर कल्लाप्पा बकापुरे, बंडोपत कोल्हापुरे, अण्णासाहेब बेडक्याळे, रामचंद्र चनविरे, बाबूलाल चौगुले, गणपती वायचळ अशा अनेकांबरोबर उठसूट होऊ लागली. जमिनीशी नाते सांगणाऱ्या या माणसाच्या मैत्रीची वीण हळूहळू घट्ट होत होती. पुढे बाबरावांनी आपले कुटुंब इचलकरंजीस हलवले. शिरदवाड सोडून आलेले कदम इचलकरंजीत सुरुवातीला काही काळ आंबी गल्लीत मोरकंडा पाटलांच्या घरी भाड्याने राहायला गेले. पण घरात बाई माणूस नसल्याने जेवणाचा प्रश्न होता. कोणीतरी महिला हवी म्हणून दत्ताजीराव यांचा विवाह इचलकरंजीपासून जवळच असलेले तारदाळ येथील माळ भागात राहणाऱ्या दातोबा चव्हाण यांच्या मुलीशी ठरला. त्यांना पिसाळ असे म्हणतात. दातोबा चव्हाण परिस्थितीने गरीब होते. ते गवंडी काम करायचे. त्यांच्या मुलीचे नाव अनुसया होते आणि शिरदवाडचे शंकर पाटील आणि तारदाळचे आप्पा खोत यांनी हे लग्न जमवलं. दत्ताजीराव यांचा प्रपंच सुरू झाला. त्यानंतर मोठगोंडा पाटलांची जागा अपुरी वाटू लागल्याने गावभागातच विष्णू सुतार यांच्या जागेत भाड्याने राहिले. हे घर मोठे व ऐसपैस होते. या ठिकाणी कदम कुटुंबीय पुढे काही दिवस राहिले. दत्ताजीराव यांना पहिले कन्यारत्न 9 नोव्हेंबर 1939 साली झालं आणि या मुलीचे नाव कमल ठेवण्यात आलं. दरम्यान दत्ताचा धाकटा भाऊ दिनकर न्यूमोनियामुळे अकाली निधन झाले आणि गाव भागातील माधवगोंडा पाटील, रामू आंबी, बी बा पाटील वगैरे मंडळीशी दत्ताजीराव यांची चांगलीच पुढे ओळख झाली. बाबराव किरकोळ कामे करीत असत पण त्यात संसार चालत नसे. कारण घरात दत्ताजीराव व त्यांची बायको आणि अनुसया आणि छोटी मुलगी कमल
एवढा प्रपंच वाढला होता. दत्ताजीराव कामाचे ठिकाणी माळभागात होते. दिवसभरात कामकाज माळभागात आणि राहायला गावभागात अशी धावपळ होऊ लागली आणि साहजिकच सोयीसाठी दत्ताजीराव यांनी वर्ष दीड वर्षानंतर आपले बिहाड वेताळ पेठेतील निजाम वमीम यांच्या चाळीत आणले. त्यानंतर दत्तोबांनी 2 माक विकत घेतले. हे माक घेण्यासाठी त्यांनी गावभागातील अनुबया कन्या शाळेजवळ राहणारे गोखले यांनी मदत केली आणि शंकरराव हुपरे मामा यांनी देखील माक घेतले होते. या दोघांचे माक एकाच कारखान्यात होते. असे तऱ्हेने हुपरे मामा आणि दत्तोबा कदम यांच्यात मैत्री वाढत गेली आणि इचलकरंजीत या जोडीने पुढे सार्वजनिक क्षेत्रात संस्थात्मक कार्य सुरू केलं. या काळात दत्तोबा आणि शंकर हुपरे यांनी ची दोस्ती चांगली जमली. नियमित उठबस असायची. एकमेकांच्या घरी जाणे चालू झालं. एकमेकांच्या सुखदुःखात ते सहभागी होऊ लागले आणि हे दोघे मित्र इचलकरंजीचे पातळे मुंबईला नेऊन विकायला सुरुवात करू लागले. खांद्यावर पातळ्यांची गट्टे घेऊन मुंबईच्या उपनगरातून गल्लीबोळात हिंडून त्यांनी पातळे विकायला सुरुवात केली. चाळीतील बैठकीच्या खोलीत पातळे ठेवायचे आणि दिवसभर भटकती असायची. असे काम 2 ते 3 वर्ष चालू केलं आणि मुंबईला जाताना विकण्यासाठी इचलकरंजीचे पातळे घेऊन जायचे आणि 8-10 दिवस राहून पातळे खपवून येताना यंत्रमागाचे आणि कांडी मशीनचे सुट्टे भाग घेऊन यायचे. इचलकरंजीतील यंत्रमागाच्या धंद्यात वाढू लागल्याने सुट्ट्या भागाच्या धंद्यात चांगला पैसा मिळू लागला आणि पुढे दत्तोबांनी निजाम वमीम यांची मेन रोडवरील जागा घेतली आणि या दुकानाच्या पश्चिमेस मकोटे यांचे हॉटेल होते. त्याला लागून कृष्णाजी केशव बुगड यांची सूत व चक्कम विक्रीची पेढी होती आणि दुकानाच्या पूर्वेस अंबुसाहेब बागवान यांचे ताज सायकल सर्व्हिस या नावाने सायकल दुरुस्तीचे दुकान होते. त्या जागेत यंत्रमागाचे सुट्टे भाग विकण्याचे दी हिंद मिल स्टोअर्स या नावाने एक छोटे दुकान दत्ताजीराव कदम यांनी सुरुवात केली. दुकानाच्या नावातील डी हा शब्द इंग्रजीत नसून दत्ताजीराव यांनी आपले धाकटे भाऊ दिनकर यांच्या नावातील आद्याक्षर म्हणून घेतला आहे. आपल्या भावाची आठवण राहावी म्हणून दुकानाच्या नावात त्याची स्मृती ठेवली. हिंद मिल स्टोअरचे नाव केशवराव पोटे हे प्रामाणिक कर्मचारी पाहत होते. पुढे केशवरावांनी स्वस्तिक मिल स्टोअर्स या नावाने एक दुकान चालू केलं. त्यासाठी दत्तोबांनी मदतही केली. दत्तोबांनी एक मित्र अण्णा पाटील हिरोजीकर यांच्या भागीरथीत त्यांनी एक पिठाची चक्कीचा व्यवसायही सुरू केला. त्यांची एक चक्की गांडी कॅम्पच्या सध्या स्वस्तिक मिल स्टोअर आहे त्या जागेच्या जवळ महादगोंडा पाटलांच्या जागेत होती, तर दुसरी चक्की मंगळवार पेठच्या कोपऱ्यावर मोठ्या तळाच्या पश्चिमेकडील भिंतीला लागून दुकान लाईनीच्या आतील भागात जेलेच्या इमारतीसमोर होती. आणि थोड्या दिवसांनी दत्तोबा हिंद मिल स्टोअरच्या वरच्या जागेवर राहायला गेले. त्यानंतर दत्ताजीराव कदम यांनी मागे वळून पाहिले नाही आणि दत्ताजीराव कदम यांचा पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रहो शेअर करायला विसरू नका.